नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर इथे ना आई लागली होती शेंगदाण्या भाजायला. तर स्वयंपाक वगैरे झालं होतं, जेवण झालं होतं आणि त्यानंतर इथे शेंगदाणे भाजायला घेतले होते. आणि बाहेरचं बघा अनु असं वातावरण दाखवायला लागली होती कशी. तर तिला नको म्हणताना ना घेऊन जाते मोबाईल आणि असं व्हिडिओ करते. आणि त्यानंतर ना थोडीशी अनुला भूक लागली होती दुपारी, सारखं पास्ता मागायला लागली होती. तर म्हटलं आहे पास्ता तर करूयात आता. आणि इथे ना पातेल्यात पाणी ठेवलं होतं अगोदर उकळण्यासाठी. त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून नंतर ना पास्ता असा शिजवून घेतला. तर एवढीच क्लिप घेतली ना पास्त्याची मी शिजवलेली. आणि नंतर व्हिडिओ करायचा लक्षातच नाही फोडणी टाकताना. तर कांदा मिरची असं घालून ना फोडणी दिलं होतं, फक्त जास्त काही घातलं नाही. आणि नंतर इथं आता दुपारी 4-5 वाजता ह्याची चिवड्याची म्हणजे भडंग करायची तयारी चालू होती. तर लसूण असा भरपूर सोलून ठेवला होता. तर आईने अक्षुने म्हणून असा लसूण सोलला होता. तर इकडं ना बेसन पीठ चाळून घेतलं होतं. आणि तर बेसन पिठाच्या आणि ना शेव पण करायची होती. तर म्हणून इथं बेसन पीठ वगैरे चाळून घेतलं होतं. तर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडासा ओवा आणि धने पावडर आणि थोडासाच सोडा टाकला होता. तर असं सगळं करून तयारी करून घेतली होती. तर कढीपत्त्याचे झाड पण आपल्या दारातच आहे. तर त्यामुळे कढीपत्ता पण भरपूर असा ना काढून स्वच्छ धुवून पुसून ठेवला होता. तर इथं बघा असं सगळं पीठमध्ये ना सगळं साहित्य घालून इथं तयार केलं होतं. आणि इथं बसली होती चिरमुरे खात. तर चिरमुरे घेऊन बसली होती ती खाण्यासाठी. तर मध्ये मध्ये असेच प्रत्येक कामात तिचं चालूच असतं. तर इथं आई आता तयारी करायला लागली होती. आणि शेंगदाणे बघा आपले जे भाजले होते ना ते असे इथं गार होण्यासाठी ठेवले होते. कारण हे करायचं थोडं ना त्याचे साल काढून पाकळ्या करायच्या होत्या घालण्यासाठी चिवड्यात आपल्याला. तर आता इथं आई ना शेव जी करायची होती तर त्याचं पीठ जे आहे तर आता ते मळायला लागली होती. तर इथं आता बघा कढीपत्ता जो आहे तो इथं ठेवला होता मी असा परातीत म्हणजे. आणि इथं आणूनच तिथं पण आता ना व्हिडिओ शूट केला आहे थोडंसं क्लिप. तर इथं मळायचं चालू होतं, लसूण वगैरे ठेवला होता. तर पीठ ना भजी केलं होतं ना मधी. तर त्यामुळे थोडंसं संपलं होतं आणि थोडंसं राहिलं होतं. तर तेवढं 2-3 घाण्यापुरतं ना निघालं पीठ. तर मग आता तर मळून वगैरे घेतलं, आईने मळून दिलं. तर नाही त्यानंतर शेव पाडायला घेतली होती. तर ना शेव पाडण्यासाठी थोडंसं पीठ जरा पातळच लागते, कारण पटापटा शेव पडायला लागते ना. नाहीतर उशीर लागला की पडायला जेवढी कढईत पडली ती मग हे होते तळून निघते आणि परत वरची ना कच्चीच राहते. म्हणून मग पातळ लागते पीठ करायला, म्हणजे पटापटा पाडून सगळं होते. आणि नंतर इथं शेव सगळं पाडून झालं होतं. आणि शेवटचा घाणा ना राहिला होता इथं. तर आणू इथं खात बसली होती बघा कशी. तिला शेव ना सारखं आवडायला लागलं तर ती खात होती. तर त्यानंतर इथं चिरमुरे चाळायला घेतले होते. तर सगळे 2 पाकिट जे आणले होते का नाही ते पूर्ण दोन्ही पण असे चाळून घेतले. आणि बघा घाण किती निघाली. त्यानंतर मग जी सगळी भांडी पडली होती तर पास्त्याची परत चिवड्याची ती सगळी भांडी घासून घेतली. आणि आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ना